श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये। आज होतं बाप्पांचं विसर्जन। मी विसर्जनाची कशी तयारी केली होती आणि नैवेद्यासाठी काय काय बनवलं होतं याचा एक व्लॉग मी ऑलरेडी चॅनलवर टाकला आहे, तुम्ही तो चेकआउट करू शकता। हा आहे विसर्जन व्लॉगचा सेकंड पार्ट। संध्याकाळी सगळे ऑफिसवरून आल्यानंतर आम्ही बाप्पांची छान आरती केली। त्यानंतर बाप्पांना रोज फ्लेवरचे मोदक आणि पावभाजी यांचा नैवेद्य दाखवला। खरं तर आज नैवेद्य दाखवताना थोडंसं वाईटही वाटत होतं, कारण आता बाप्पा जाणार होते आणि हा शेवटचा नैवेद्य दाखवत होते मी। बाप्पांना नैवेद्य दाखवला आणि यांनी बाप्पांची मूर्ती संपूर्ण घरातून फिरवून आणली। त्यानंतर आम्ही मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाणार होतो। गणपतीचा जय जय, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती निघाले गावाला। चैन पडेना आम्हाला, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, 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 लवकर या, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती निघाले गावाला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. पुण्यामध्ये ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचं आयोजन करण्यात आलं होतं। आम्ही सुद्धा आमच्या जवळच्याच एका कृत्रिम तलावामध्ये विसर्जनासाठी जाणार होतो। खरं तर इंद्रायणी नदी आम्हाला प्रचंड जवळ आहे, परंतु इंद्रायणीमध्ये विसर्जनासाठी बऱ्याच ठिकाणी बंदीही होती। त्यामुळे म्हटलं कृत्रिम तलावामध्येच बाप्पांचं विसर्जन करावं। मग आम्ही निघालो विसर्जनासाठी। खरं तर जातानाही आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागलं होतं, कारण इतरही बऱ्याच मंडळांच्या मूर्ती ह्या विसर्जनासाठी निघाल्या होत्या। त्यांची विसर्जन मिरवणूक सुरू होती, त्यामुळे बऱ्यापैकी जातानाही ट्रॅफिक लागलं होतं। साधारण 10-15 मिनिटात आम्ही विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचलो। एका मोठ्या ग्राउंडवरती विसर्जनाची सोय करण्यात आली होती। बऱ्यापैकी स्पेशियस एरिया होता, त्यामुळे पार्किंगचीही सुविधा व्यवस्थित होती आणि इतरही सगळ्या सोयी खूप छान केल्या होत्या। बाप्पांची शेवटची आरती घेण्यासाठी बेंचेस ठेवले होते, ज्याच्यावर तुम्ही बाप्पांना ठेवू शकत होता आणि बाप्पांची आरती घेऊ शकत होता। मग तिथे गेल्यावर बाप्पांना बेंचवरती ठेवलं आणि बाप्पांची शेवटची आरती करून घेतली। त्यानंतर अर्चितचंही सुरू होतं की त्यालाही आरती करायची होती, त्यामुळे मग तोही त्याच्या पप्पांकडे गेला आणि अशा प्रकारे बाप्पांची शेवटची आरती घेतली।
त्यानंतर यांनी मूर्ती विसर्जनासाठी नेली. तलावातून 3 वेळा मूर्ती काढायची आणि त्यानंतर शेजारीच ताडपत्री अंतरली होती, सो त्याच्यावर नेऊन मूर्ती ठेवायची, असं काहीसं नियोजन होतं इथलं. आणि आम्ही बऱ्यापैकी 8:15च्या दरम्यान आलो होतो. 8:15 8:30 होऊन गेले होते खरं तर आमचं आरती वगैरे सगळं होईपर्यंत. आणि तोपर्यंत बऱ्याच गणेश मूर्तींचं विसर्जन तिथे झालं होतं. सो मग यांनी सुद्धा अशा प्रकारे बाप्पांना 3 वेळा पाण्यातून काढलं आणि नंतर शेजारी जी ताडपत्री अंथरली होती त्याच्यावर मग बाप्पांची मूर्ती ठेवून दिली. या मूर्तींचं पुढे काय करतात माहीत नाही, पण खरं तर मोस्टली मूर्ती या POPच्या असतात. त्यामुळे मग डिरेक्टली वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यापेक्षा पर्यावरणाच्याही दृष्टीने हे विसर्जन इको फ्रेंडली आहे. अशा प्रकारे बऱ्याच गणेश मूर्तींचं विसर्जन झालं होतं आम्ही तिथं येईपर्यंत. आणि खूप आकर्षक आणि खूप छान मूर्ती होत्या या सगळ्या. सो बराच वेळ आम्ही त्या मूर्ती बघण्यातही रमलो होतो. आणि हे होते आपले बाप्पा. सो अशा प्रकारे विसर्जन पार पडलं आणि आम्ही घरी यायला निघालो. येतानासुद्धा बरंच ट्रॅफिक होतं. सेम रिझन की अनेक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या आणि आम्ही येईपर्यंत तर एक संपूर्ण लेन ही फक्त मिरवणुकांसाठीच राखीव ठेवली होती आणि फक्त एकाच लेननी येणाऱ्या जाणाऱ्या दोन्हीही गाड्या येत जात होत्या. सो मग अशा प्रकारे घरी आलो. येताना विसर्जनाचे इथून 5 खडे घेऊन आलो होतो. असं म्हणतात की हे प्रतिकात्मक खडे असतात बाप्पांचे. आणि मग घरी आल्यावर त्यांनाही हळद कुंकू अक्षदा वाहून त्यांचंही पूजन केलं आणि त्यांचीही आरती करून घेतली. खड्यांची आरती झाल्यानंतर आम्ही जेवण करायला घेतलं, कारण बऱ्यापैकी लेट झाला होता. सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. मग पावभाजी, मोदक आणि गुलाबजाम असं जेवण करून घेतलं. त्यानंतर आणि घरी आल्यावर बाप्पांना टेबलवर बाप्पा दिसत नव्हते, त्यामुळे मग आरतीचं सुरू होतं की बाप्पा कुठे गेले, बाप्पा कुठं गेले. आणि नंतर तोच सांगायला लागला मला की बाप्पा बूर गेले, बाप्पा बूर गेले. सो थोडासा नाराज झाला होता तो सुद्धा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.